नमस्कार मंडळी, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। दिवाळीतला आवडता पदार्थ म्हणजे भाजणीची चकली, अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत आज आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। त्यासोबत मी तुम्हाला बिझनेस टिप्स पण देणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। भाजणीची चकली बनवण्यासाठी साहित्य बघूया। मी इथे अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। 100 ग्रॅम जाडे पोहे घेतलेले आहे। 200 ग्रॅम चण्याची डाळ घेतलेली आहे। 100 ग्रॅम इतकी मुगाची डाळ घेतली। जिरे 3 चमचे घेतले। उडदाची डाळ 100 ग्रॅम घेतलेली आहे। साबुदाणा घेतलेला आहे 50 ग्रॅम आणि धने घेतलेले आहे 20 ग्रॅम। आपण आता सर्व साहित्य बघितलेलं आहे। सर्वात आधी मी गॅसवर कढई ठेवली। जाडबुडाचीच कढई घ्यायची आहे। तांदूळ टाकायचे। तांदूळ आपल्याला मध्यम आचेवर छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे। जेवढे तुम्ही तांदूळ छान खरपूस भाजून घ्याल तेवढी चकली आपली छान तयार होते, खुसखुशीत तयार होते। तांदळाला आपल्याला एकसारखं हलवायचं आहे आणि छान असे भाजून घ्यायचे आहे। कमीत कमी एक बॅच भाजण्यासाठी 5 ते 6 मिनिटे लागतात। मी सुरुवातीला अर्धे तांदूळ टाकलेले आहे। अर्धे तांदूळ आपण दुसऱ्या बॅच मध्ये भाजणार आहोत। खुसखुशीत अशी चकली बनवण्यासाठी मेन म्हणजे सुरुवातीला आपल्याला भाजणीची परफेक्ट असं प्रमाण घ्यायचं असतं आणि व्यवस्थित भाजून घेतलं ना तर चकली ही आपली छान तयार होते। 1 ते 4-5 मिनिटांनी चेक करूया। बघू शकता तांदळाचा कलर बदललेला आहे, छान असा फुललेला सारखा दिसत आहे। तांदूळ जर तुम्हाला भाजलेला कळत नसेल तर एक दाणा तोडून बघायचा। असा तुटला ना तो छान असा खुसखुशीत झालेला असतो आणि छान भाजल्यामुळे चकली ही छान तयार होते। भाजलेले तांदूळ ताटामध्ये काढून घेऊया। आता चण्याची डाळ टाकायची आहे। चण्याची डाळ आपल्याला अशी छान अशी भाजून घ्यायची आहे एकसारखी। याआधी मी तुम्हाला चकली दाखवलेली आहे, त्यामध्ये मी फुटाणा डाळ वापरलेली आहे। ह्यामध्ये मी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि छान अशी चकली माझी तयार झालेली आहे। डाळ भाजताना एकसारखं हलवायचं आहे आणि छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। कलर त्याचा काही बदलायचा नाही आणि दाताखाली एक दाणा चावून बघायचा आणि डाळ आपली छान भाजलेली आहे। एका ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर मुगाची डाळ टाकायची। मुगाची डाळ बारीक असल्यामुळे लवकर भाजते आणि छान तिचा वासही येतो। ह्या पद्धतीने मी इथे एकसारखं हलवत डाळ भाजून घेणार आहे। डाळ आपली छान भाजलेली आहे, तीही ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर उडदाची डाळ घेतलेली आहे, तीही मी छान भाजून घेणार आहे। ह्या डाळी तुम्हाला कॉटनच्या कपड्यामध्ये आधी पुसून घ्यायच्या आहे, त्यानंतर छान अशा भाजून घ्यायच्या आहे। धुण्याची अजिबात गरज नाहीये। डाळ ही आपली छान भाजलेली आहे, तीही ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर साबुदाणा भाजायचा आहे। साबुदाणा ही आपल्याला मध्यम आचेवर छान असा भाजून घ्यायचा आहे। छान असा फुलतो तो भाजल्यानंतर। साबुदाणा ही आपला छान भाजलेला आहे, तोही ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर पोहे भाजायचे आहे। पोहेही आपल्याला छान असे फुलेपर्यंत भाजायचे आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये छान भाजल्या जातात, असे कुरकुरीत होतात। पोहे आपले छान भाजलेले आहे, ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर धने टाकायचे आहे। धने आणि जिऱ्याचं प्रमाण चांगलंच घ्यायचं आहे, त्यामुळे आपली चकली ही छान भाजल्या जाते। जिरं आणि धने मी छान भाजून घेत आहे। छान भाजलेला आहे। 2 मिनिटांमध्ये कढई आपली गरम होती ना, त्यामुळे लवकर भाजलेले धने आणि जिरं त्यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर गिरणीमधून छान असं बारीक दळून आणायचं आहे।
संपूर्ण थंड होऊ द्यायचं, त्यानंतरच दळून आणायचं। थंड झाल्यानंतर मी इथे भाजणी छान दळून आणलेली आहे। ह्या पद्धतीने छान बारीक दळून आणलेली आहे। तुम्हाला मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये ही चकलीची भाजणी सांगितलेली आहे। आपल्याला पीठ भिजवायचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला साहित्य दाखवते। 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे, 1 चमचा तीळ घेतली, 1 चमचा ओवा घेतला, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली, चवीपुरतं मीठ घेतलं, अगदी चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे। त्यानंतर आपण एक मोठं ताट घेतलेलं आहे, चाळणी घेतली, पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे। मी 1 वाटी पीठ त्यामध्ये चाळून घेतलं। अजून दुसरी वाटी ह्यामध्ये पीठ मी टाकलेलं आहे। 2 वाट्याचं प्रमाण मी तुम्हाला दाखवत आहे। दुसरी वाटी आपण पीठ छान चाळून घ्यायचं आहे। पीठ चाळल्यामुळे त्यावरचा कोंडा निघून येतो, काही जर जाड असलं तरीही ते निघून येतं, म्हणजे आपल्याला चकली करण्यासाठी अडकत नाही। पीठ मी इथे छान चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये पाऊण टीस्पून इतकी हळद टाकायची, अगदी चिमूटभर टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची, तीळ टाकून घ्यायचे आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं, ओवा घेतलेला आहे तो हातावर असा चोळून टाकायचा, म्हणजे त्याचा वासही छान लागतो, सुगंध येतो। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला याआधी मी उकड करून दाखवली होती, आता उकड काढणार नाहीये। या पिठामध्ये आपण तेलाचं मोहन घालणार आहोत। आपण जे तेल घेतलं होतं मी तडक्याच्या भांड्यामध्ये टाकून गरम करून घेणार आहे। 3 चमचे आपण इथे तेल घेतलेलं आहे, छान ते मी कडकडीत गरम केलेलं आहे आणि पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे। सुरुवातीला गरम आहे, त्यामुळे मी चमच्याने मिक्स करत आहे। थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने आपण हे चोळून घेणार आहोत। एकसारखं पिठाला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली चकली ही छान तयार होते। या पद्धतीने तेल ही छान पिठाला लागलेलं आहे, मोटवळून बघायची। मी इथे पाणी आधीच गरम करून घेतलेलं होतं। 1 वाटी मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे आणि पिठामध्ये ओतून घेतलेलं आहे। पाणी जास्त कडकडीत होतं, त्यामुळे मी इथे चमच्याने मिक्स करत आहे। थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, त्यानंतर आपण हाताने हे पीठ भिजवायचं आहे। उरलेलं पाणी पण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। सुरुवातीला 1 वाटी पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये मी पीठ हे भिजून घेणार आहे। आवश्यक असेल तरच ह्यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे। ह्याच पाण्यामध्ये मी पीठ छान भिजून घेणार आहे। अजून त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया आणि पीठ आपल्याला छान असं भिजून घ्यायचं आहे। या पद्धतीने हे गरमच आहे, अगदी हे हलक्या हाताने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे, जास्त मळायची गरज नाहीये। हे पीठ आपण गरम पाण्यामध्ये भिजवलेलं आहे। मी छान इथे गोळा तयार करून घेतला, झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं छान भिजू द्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटानंतर चेक करूया। तुम्ही बघू शकता छान वाफ आलेली आहे भांड्यावर, पीठ आपलं छान भिजलेलं आहे आणि यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला कोमटच पाणी घ्यायचं आहे पीठ भिजवण्यासाठी। हाताला असं पाणी लावायचं आणि पीठ आपल्याला छान असं भिजून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने मी इथे एक गोळा असाच भिजवून घेतलेला आहे। सर्व पीठ आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पीठ भिजवायचं आहे। मी इथे एक चकलीची चाळणी घेतली, मी छोटी चाळणी घेतलेली आहे। चकलीचा साचा घेतला, त्याला लावून घेत आहे। आपण जो पिठाचा गोळा तयार केलेला होता तो साच्यामध्ये टाकायचा आहे, दाबून घ्यायचा। ह्या पद्धतीने असं पीठ तयार करून घ्यायचं आणि साच्यामध्ये भरायचं आहे। जेवढं बसेल तेवढं टाकायचं। पीठ टाकल्यानंतर साच्याचं तोंड बंद करायचं आणि आपण याच्या चकल्या छान पाडून घेणार आहोत। ह्या पद्धतीने तयार करूया।
भाजणी आणि पीठ छान असलं ना तर चकली ही छान तयार होते। तुम्हाला जे प्रमाण दिलेलं आहे त्या पद्धतीने नक्की तयार करून बघा। चकली पाडण्यासाठी मी इथे 2 प्लेट घेतलेले आहे। त्यावर आपण आता चकली पाडून घेऊया। सुरुवातीला त्याचं तोंड बंद करायचं आणि गोल गोल अशी चकली पाडून घ्यायची आहे। 3 किंवा 4 वेडे घेऊ शकता, जास्त मोठी घ्यायची नाही। दुसरी चकली आपण अशीच तयार करूया। सुरुवातीला तोंड बंद करून घ्यायचं आणि छान 3 ते 4 आडे पाडून घ्यायचे आहे। अशा प्लेटीवर चकली तयार करून घेतली ना तर उचलायलाही सोपं जातं। तिसऱ्याही प्लेटवर मी तुम्हाला अशी चकली पाडून घेणार आहे, दाखवत आहे। अजिबात तुटत नाहीये आपलं पीठ आणि भाजणी छान तयार झालेली आहे। कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे। सुरुवातीला तेल आपल्याला कडकच पाहिजे आहे, त्यानंतर थोडासा गॅस मध्यम असायला हवा। चकली सोडलेली आहे। सुरुवातीला आपण एक चकली तळून घेणार आहोत। अशा बुडबुड्या आल्या पाहिजे इतपत आपले तेल गरम असायला हवं। गॅस आता कमी नाही करायचा। सुरुवातीला मी इथे एकच चकली तळून दाखवत आहे। आपण एकदाच 3 ते 4 चकल्या टाकल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं, त्यामुळे चकली तेलगट होऊ शकते। चकली तळल्यानंतर तिचे बुडबुडे कमी होतात आणि ह्या पद्धतीने मी इथे चकली छान अशी तळून घेतलेली आहे। बघता क्षणी बघू शकता अजिबात तेलगट झालेली नाहीये, खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे। तळलेली चकली ताटामध्ये टाकूया। दुसऱ्या बॅचमध्ये मी इथे 2 ते 3 चकल्या एकदाच टाकून घेतलेल्या आहे आणि छान अशा तळून घ्यायच्या आहे। गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे, त्यामध्येच तळायचे आहे। तळून झाल्यानंतर तिच्या बुडबुड्या अगदी कमी होऊन जातात आणि छान अशा खुसखुशीत तळल्या जातात। चकलीचा अजिबात तुकडाही पडत नाहीये, मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहे। या पद्धतीने तुम्ही चकलीचा व्यवसाय करू शकता। हे 1 किलो प्रमाणामध्ये तुम्हाला 2 किलो इतकी चकली मिळेल। चकल्या आपल्या छान तळलेल्या आहे, बघू शकता किती खुसखुशीत कुरकुरीत तळल्या गेल्या आहेत आणि अगदी कमी तेलगट। तर सर्व चकल्या मी अशाच तळून घेणार आहे। आज आपण दिवाळी स्पेशल भाजणीची चकली बघितलेली आहे। अजिबात तेलगट न होणारी, खुसखुशीत आणि कुरकुरीत। तर व्हिडिओ आवडल्यास ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हो, तुम्हाला मी बिझनेस टिप्स दिलेल्या आहेत, तर आवडल्यास नक्की कमेंट करा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। तुम्हाला मी एक चकली तोडून दाखवते, किती खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे, बघू शकता। तर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा, शेअर करा, लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। दिवाळी फराळाच्या ताटातील सुबक देखणी करंजी बघूनच मन प्रसन्न होतं। बऱ्याचदा करंज्या तेलगट होतात किंवा नरम पडतात। यामध्ये असं साहित्य वापरणार आहोत ज्या करंज्या तेलगट न होता पण कमीत कमी साठा लावून सुद्धा भरपूर अशी खुसखुशीत करंजी तयार होते। या करंजीचा आवाज ऐकू आलाच असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। करंजी बनवण्यासाठी साहित्य बघूया। मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे। सेम प्रमाणामध्ये 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि 4 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। आपण आता सर्व साहित्य बघितलं। मी इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये मैदा टाकायचा आहे। मैदा मी आधीच चाळून घेतलेला आहे, त्यामध्ये रवा पण टाकून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे।
ह्यामध्ये शक्यतो बारीक रवाच वापरायचा आहे, जो चिरोट्याचा रवा असतो तो वापरायचा आहे। आपण जे साजूक तूप घेतलेलं होतं त्यामधलं मी 3 चमचे इतकं छान कडकडीत गरम केलं आणि पिठामध्ये ओतून घेतलेलं आहे। छान ते कडकडीत गरम असल्यामुळे मी चमच्याने मिक्स करत आहे। सुरुवातीला चटका बसू शकतो, त्यामुळे चमच्यानेच छान याच्यामध्ये मोहन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हाताने तूप पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने जेवढं मोहन पिठाला छान लागेल तेवढी करंजी कुरकुरीत छान खुसखुशीत तयार होते। त्यामुळे मोहन असंच कडकडीतच त्यामध्ये टाकायचं आहे। छान मी हाताने चोळून चोळून तूप त्याला लावून घेत आहे। आपण यामध्ये मैदा जेवढा घेतलेला आहे तेवढाच आपण इथे रवा घेतलेला आहे, त्यामुळे करंजी आपली छान खुसखुशीतच तयार होणार आहे। संपूर्ण मैदा नाही वापरायचा, कमीत कमी अर्धा इतका तरी रवा वापरायचा आहे। छान इथे मिक्स झालेला आहे। अशी मूठ वळून बघायची, छान मूठ वळली गेली आहे। पीठ तुपामध्ये छान मिक्स झालेलं आहे। मी इथे 1 कप इतकं पाणी घेतलेलं आहे, नॉर्मलच पाणी घेतलेलं आहे आणि पिठामध्ये टाकून घेतलं। पीठ आपल्याला छान असं घट्टसर भिजवायचं आहे। सुरुवातीला थोडंच पाणी टाकायचं आणि आपल्याला पीठ छान भिजवून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला पातळ नकोय, छान घट्टसरच हवंय। उरलेलं पाणी पण ह्यामध्ये मी टाकून घेतलं आणि पीठ छान भिजवून घ्यायचं आहे। ह्यामध्ये बारीक रवा आपण वापरलेला आहे, त्यामुळे थोडंसं पाणी अंदाजानेच टाकायचं। पिठाचा गोळा छान तयार झालेला आहे, बघू शकता। ह्या पद्धतीने मी इथे पीठ छान भिजवून घेतलं। मळून मळून घ्यायचं सुरुवातीला, अजिबात ताटाला पीठ चिटकलेलं नाहीये। ह्या पद्धतीने आपण इथे पीठ छान भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही जर करंजीची ऑर्डर जरी घेतली ना तरीही अशा पद्धतीने करंजी खूप छान होते आणि खुसखुशीत होते। तुमचे कस्टमर खूप खुश होतील ह्या पद्धतीने तुम्ही करंज्या बनवल्या तर। या पद्धतीने मी इथे पीठ भिजवून घेतलं आणि झाकण ठेवायचं आहे। एक 15 मिनिटं छान भिजू द्यायचं आहे। तोपर्यंत आपण आता करंजीचं सारण तयार करूया। त्यासाठी मी इथे 1 मोठी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, 1 वाटी पिठी साखर घेतली, 1 मोठी वाटी किसलेलं खोबरं घेतलं, 5 ते 6 बदामाचे काप घेतले, इलायचीची पावडर घेतली अर्धा चमचा आणि खसखस घेतली 1 चमचा। सुरुवातीला आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। गॅसवर मी पॅन ठेवला, पॅनमध्ये खोबरं टाकलं आणि छान भाजून घ्यायचं। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, कारण खोबरं लगेचच करपतं, लाल होतं। त्यामुळे मध्यम आचेवर आपल्याला खोबरं छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे खोबऱ्याची ही चव करंजीमध्ये उतरते। खोबरं लगेचच 2 मिनिटांमध्ये भाजलं जातं। आपलं खोबरं छान भाजलेलं आहे, एका ताटामध्ये काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये 2 चमचे इतकं साजूक तूप टाकलं आणि रवा टाकून घ्यायचा आहे। रवा आपल्याला छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये लाल होईपर्यंत। रवा असा कचर कचर लागला नाही पाहिजे, त्यामुळे छान असा मध्यम आचेवर आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे। तुम्ही याऐवजी नुसत्या खोबऱ्याच्याही करू शकता, पण मी तुम्हाला दोन्हीचंही प्रमाण देऊन इथे रवा आणि खोबऱ्याची करंजी करून दाखवत आहे। रवा आपला छान भाजलेला आहे, कलर बघू शकता रव्याचा। आता रवा गरम आहे, त्यामध्येच आपण बदामचे काप आणि खसखस टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये छान भाजून घ्यायचे आहे। या पद्धतीने छान भाजलेलं आहे। त्याच ताटामध्ये एका साईडला आपण रवा काढून घेणार आहोत। आपल्याला आता संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत आपण करंजीला लावण्यासाठी साठा तयार करूया। मी इथे साजूक तूप 2 चमचे घेतलं, कॉर्नफ्लॉवर एक 4 चमचे घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मैदा किंवा तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकता। झाकण लावायचं आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी ते साठा तयार करून घेतला। एका वाटीमध्ये आपण साठा काढून घेऊया।
करंजीचं पीठही आता छान भिजलेलं आहे. कमीत कमी मी हे अर्धा तास भिजू दिलेलं आहे. ह्या पद्धतीने त्यामध्ये रवा असल्यामुळे छान भिजूच द्यायचं आहे. त्यामुळे करंजी ही छान आपली खुसखुशीत तयार होते. मी ते पिठाचे 2 गोळे काढले आणि आपण जे साठा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला होता त्याच भांड्यामध्ये मी हे पीठ तुकडे तुकडे करून टाकत आहे. आपण ह्या मिक्सरला फिरवून घेणार आहोत म्हणजे पीठही आपलं छान मऊसूत तयार होतं. मी एक गोळा ह्यामध्ये टाकून घेतला, झाकण लावलं आणि मिक्सरला ऑन ऑफ करत असं फिरवून घेतलं. ह्या पद्धतीने पीठ आपलं छान असं मऊ झालेलं आहे. दुसरंही पीठ मी असंच मिक्सरला फिरवून घेणार आहे. ह्या पद्धतीने मी इथे पीठ असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे. ते भांडं तुपाचंच होतं त्यामुळे छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. छान मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. त्यामध्ये रवा असल्यामुळे मिक्सरला फिरवून घेतलं ना तर पुरी करंजी ही एकसारखी लाटल्या जाते. पिठाचा आता छोटासा गोळा घ्यायचा आहे. आपल्याला याच्या 5 चपात्या लाटून घ्यायच्या आहे. त्यामुळे मी इथे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. तुम्हाला जर लेयर्सची करंजी करायची नसेल तर तुम्ही साधी अशी चपाती लाटून सुद्धा करंजी तयार करू शकता. मी ते सर्व गोळे तयार करून घेतले आहे. तोपर्यंत आपण करंजीमध्ये भरण्यासाठी सारण तयार करूया. आपण जी पिठी साखर घेतलेली होती खोबऱ्यामध्ये आणि रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तुमच्या गोडानुसार तुम्ही पिठी साखर कमी किंवा जास्त करू शकता. पण या करंजीच्या सारणमध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे पिठी साखर आपल्याला व्यवस्थितच वापरायची आहे. तुम्ही जर हे खोबऱ्याची करंजी करत असाल तर त्यामध्ये पिठी साखर कमी वापरली तरीही चालते. यामध्ये मी छान मिक्स करून घेतलेले आहे. पिठी साखर अशी गोळे फोडून घ्यायचे जर गोळे असतील तर. एकजीव करून घ्यायचं संपूर्ण. सारण आपलं छान तयार झालेलं आहे. त्यानंतर पोळपाट घेतलेला आहे. त्यामध्ये आपण चपाती लाटून घेऊया. छान अशी पातळ लाटून घ्यायची आहे. बघू शकता मला इथे तूप किंवा मैदा लावायची अजिबात गरज नाही आहे. ह्या पद्धतीने मी असं पीठ भिजवून घेतलेलं आहे. आपल्याला घट्टसरच पीठ पाहिजे आहे. छान पातळसर अशी लाटून घ्यायची म्हणजे आपली करंजी खुसखुशीत छान तयार होते. करंजी करण्यासाठी खूप पेशन्स हवे कारण खूप टाईम लागतो. करंजी करण्यासाठी एक दोघे असल्याना तर खूप फटाफट करंजी तयार करता येते. पण एक जण असलं तर करंजी करायला खूप वेळ जातो. मी ह्या करंज्या एकटीच करत आहे तरी मला इथे अर्धा तास तरी लागेलच. मी इथे चपाती छान लाटून घेतलेली आहे. ह्या पद्धतीने पातळ अशी लाटायची आहे. आपल्याला ह्या अशाच 5 चपात्या लाटून घ्यायच्या आहे एकसारख्या. ह्या चपात्या लहान मोठ्या असल्या तरी काही हरकत नाही. एका चपातीवर मी आपण जो साठा तयार केलेला होता तो लावून घ्यायचा आहे. संपूर्ण साईडला लावायचा. मी एका चपातीला संपूर्ण साठा लावून घेतला. त्यावर दुसरी चपाती टाकायची आणि दुसरी चपातीलाही आपण असाच साठा लावून घेऊया. एकसारखा त्याला लावून घ्यायचा आहे चपातीला. एक अर्धा चमचा मी ते साठा टाकला आणि लावून घ्यायचा आहे. एकसारखा पसरून घ्यायचा आहे. तुम्हाला जर अशा करंज्या करायच्या नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या लाटून सुद्धा अशा करंज्या करू शकता. तिसऱ्या चपातीला आपण असंच साठा लावून घेणार आहोत. मला ही करंजी खुसखुशीत करायची होती त्यामुळे मी ह्या पद्धतीने लेयर्सची करंजी तयार करत आहे.
5व्या चपातीला मी इथे साठा लावून घेतला आणि चपात्या एकसारख्या आपल्याला करून घ्यायच्या आहे। शेवटच्या चपातीलाही साठा लावून घ्यायचा। आणि छान असं फोल्ड करायचं आहे। एकदम असं दाबून घ्यायचं एकसारखी। दाबत दाबत आपल्याला याचा रोल तयार करायचा आहे ह्या पद्धतीने, म्हणजे आपली करंजी छान तयार होईल। या पद्धतीने मी ते रोल तयार करून घेतला आणि असा पोळपाटावर लाटून घ्यायचा, गोल असा ओळून घ्यायचा आहे। पोळपाटावर मी इथे रोल असा तयार करून घेतलेला आहे। चाकूने आपल्याला छोटे छोटे पीस याचे कापून घ्यायचे आहे। जेवढे होतील तेवढे पीस आपण इथे कापून घेणार आहोत, म्हणजे आपल्या करंज्याही एकसारख्या तयार होतील ह्या पद्धतीने। तयार केलेल्या लाट्या एका ताटामध्ये काढून घेऊया। आपण जी एक लाटी पोळपाटावर ठेवली होती ती छान अशी लाटून घ्यायची आहे ह्या पद्धतीने। सर्व करंज्या करण्यासाठी मी अशाच पुऱ्या लाटून घेणार आहे। करंजी मी तुम्हाला एका साच्याने करून दाखवणार आहे। मी इथे एक साचा घेतलेला आहे। आपण जी पुरी लाटून घेतलेली होती त्या साच्यावर ठेवायची, मधोमध ठेवायची आहे। सारण केलेलं होतं ते 2 चमचे इतकं त्यामध्ये मी सारण टाकून घेत आहे। जेवढे बसेल तेवढं सारण टाकायचं। कडेकडेने आपण पाणी लावून घेऊया, म्हणजे आपली करंजी फुटणार नाही। पाणी लावून साच्याचं तोंड दाबून घ्यायचं आहे। या साच्यामुळे करंजी ही एकसारखी आपली तयार होईल आणि झटपट अशा करंज्या एकसारख्या तयार होतील। या पद्धतीने मी इथे करंजी तयार करून घेतलेली आहे। दुसरी करंजी तुम्हाला साध्या पद्धतीने मी करून दाखवणार आहे। त्यासाठी एक लाटी घेतली आणि छान अशी पातळ लाटून घ्यायची। या पद्धतीने मी इथे लाटून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर साचा नसेल तर ह्या पद्धतीने 2 चमचे इतकं सारण टाकायचं, एकसारखं सेट करून घ्यायचं। कडेकडेने पाणी लावायचं। पाणी लावल्यामुळे करंजी फुटणार नाही, त्यामुळे पाणी लावायचंच आहे आणि दाबून घ्यायचं आहे। कडेकडेने मी इथे दाबून घेतलेलं आहे। एकसारखं दाबायचं। हे मी जे करंजीची चमचा असतो त्या चमच्याने मी इथे कापून घेणार आहे। तुमच्याकडे जर कटर असेल तर कटरनेही कापलं तरीही चालतं। तर ह्या पद्धतीने मी साध्या पद्धतीने करंजी करून दाखवलेली आहे। तर मी अशा पद्धतीने करंजी साध्या पद्धतीने पण दाखवली आणि साच्याच्या पद्धतीने पण दाखवली। साच्याच्या मी संपूर्ण अशा करंज्या तयार करून घेतलेल्या आहे। गॅसवर आता कढई ठेवली, तेल मध्यम आचेवर गरम आहे। त्यामध्ये आपण करंज्या जेवढ्या बसेल तेवढ्या आपण ह्यामध्ये सोडणार आहोत।
मी इथे 5 ते 6 करंज्या सोडलेल्या आहेत आणि मध्यम आचेवरच गॅस आहे. आपल्याला ह्या फुल गॅसवर तळायच्या नाही आहे, नाहीतर त्या छान खुसखुशीत अशा तळल्या जाणार नाहीत. मध्यम आचेवरच आपण ह्या करंज्या तळून घेणार आहोत. एक साईडची करंजी तळल्यानंतरच दुसरी साईड आपल्याला बदलायची आहे आणि चमच्याने एकसारख्या हलवत आपण ह्या करंज्या गोल्डन कलर येईपर्यंत छान अशा तळून घेणार आहोत. करंजीमध्ये सारण भरताना तोंड त्याचं चांगलंच दाबायचं. माझ्या 2 करंज्या फुटलेल्या आहेत, त्यामुळे पाणी लावून छान तोंड दाबायचं, म्हणजे करंजी तेलामध्ये टाकल्यानंतर फुटणार नाही. करंजी आपल्या छान तळलेल्या आहेत. या स्टेजवर आपण काढून घेऊया. इथे मी बटर पेपर घेतलेला आहे. बटर पेपरवर ह्या करंज्या टाकलेल्या आहे. दुसरी ही बॅच आपण ह्यामध्ये करंज्या सोडून घेऊया. गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे. जेवढ्या बसेल तेवढ्या मी करंज्या ह्यामध्ये टाकून घेतल्या आणि मध्यम आचेवर आपण ह्या करंज्या छान अशा तळून घेणार आहोत. जेवढ्या तुम्ही मध्यम आचेवर ह्या करंज्या तळून घ्याल तेवढ्या त्या छान खुसखुशीत होतील, म्हणजे नरम पडणार नाही. जरी ह्या 15 दिवस 1 महिनाभर जरी राहिल्या तरी ह्या खुसखुशीतच राहतील. ह्या पद्धतीने तुम्ही जर तळून घेतल्या आणि ह्या पद्धतीने जर करंज्या केल्या तर. आपली दुसरी बॅच छान तळलेली आहे. आपण तेलामधून काढून घेऊया. बघू शकता किती खुसखुशीत, कुरकुरीत आणि कमी तेलकट अशा करंज्या आपल्या छान अशा तयार झालेल्या आहे. नक्की तयार करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा. दिवाळीनिमित्त अशा खुसखुशीत करंज्या नक्की तयार करून बघा आणि हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.